लोकहितासाठी राज्य शासन प्रयत्नशील, आमदार सईताई डहाके. अतिक्रमितांना घरकुल व जागा खरेदीच्या प्रमाणपत्राचे वाटप. कारंजा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्य शासन लोकहितासाठी प्रयत्नशील आहे, असे उद्गार आमदार सईताई डहाके यांनी काढले. कारंजा तहसील कार्यालयाच्या महसूल सप्ताहांतर्गत जिल्हा परिषदेच्या कारंजा पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेतून तालुका स्तरावर गावठाणातील शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना 2 ऑगस्ट रोजी पट्टे वाटप प्रमाणपत्र तथा पंडित दीनदयाल जागा खरेदी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमदार सईताई डहाके या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अद्वैत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कोबे, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार कुणाल झालटे, गटविकास अधिकारी पूनम राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास भुगेधे, रेशील पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस डॉक्टर राजीव काळे, शहर अध्यक्ष प्राजक्ता माहितकर, कारंजा ग्रामीण तालुका अध्यक्ष अमोल ठाकरे, कामरगाव तालुका अध्यक्ष संजय लाहे, नायब तहसीलदार विनोद हरणे, लक्ष्मण बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते प्रधानमंत्री दीनदयाळ योजनेच्या 36 तर 17 जणांना गावठाण योजनेच्या लाभ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तहसीलदार कुणाल झालटे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक गजानन उपाध्ये यांनी केले. कार्यक्रमाला पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल मीडिया फोटोग्राफर जिग्नेश लोढायासह या बातमीचा वृत्तांत योगेश यादव यांनी घेतले. पाहत रहा कारंजा. अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड.